नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। एसटीच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त खानापूर बस स्थानकात वृक्षारोपण। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी 78व्या वर्धापन दिनानिमित्त 14 जुलै रोजी राज्यभर राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत खानापूर बस स्थानक परिसरात उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषद सदस्या सईताई शिंदे, खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष चंदनाताई भगत, माजी नगराध्यक्ष सुमन पाटील, उपनगराध्यक्ष लता माळी, नगरसेविका माणकाताई ठोंबरे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर उदयसिंह हजारे, शिवसेना तालुका प्रमुख दादा भगत, पोलीस पाटील प्रभुराज चव्हाण, पोलीस हवालदार अनिल भोसले, राजाभाऊ शिंदे, सह्याद्री न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जब्बार पीरजादे, पुण्यनगरी वृत्तपत्राचे खानापूर प्रतिनिधी सदाशिव डोंगरे, केसरी वृत्तपत्राचे खानापूर प्रतिनिधी संजय डोंगरे, दिलीप टिंगरे, लोंढे साहेब, रवी मंडले, गणेश देशमुख, महेंद्र पवार, स्वप्नील मंडले सर, खानापूर नगरपंचायतीचे कर्मचारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खानापूर बस स्थानकाच्या विकास कामांचाही उल्लेख करण्यात आला। बस स्थानकाच्या नूतनीकरणास स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी मंजुरी मिळवून दिली, तर आमदार सुहास भैया बाबर यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्णत्वास आले। तसेच श्री गणेश मंदिरा शेजारील मातोश्री गार्डन डॉक्टर उदयसिंह हजारे यांनी स्वखर्चातून विकसित केले असून बस स्थानकातील शौचालयाची उभारणी सुहास नाना शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व संपूर्ण नियोजन वाहतूक निरीक्षक विनायक माळी यांनी केलंय। नमस्ते, मी वाहतूक निरीक्षक विनायक माळी बोलतोय। खानापूर बस स्थानकावरती आज आपण नगराध्यक्ष मॅडम, जिल्हा परिषद सदस्य सई मॅडम आणि सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून आज खानापूर बस स्थानकावरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत आहोत। खरं तर एसटीला आज बरोबर 78 म्हणजे 1 जुलैला 78 वर्ष पूर्ण झाली। 78 वर्ष पूर्ण झाल्यामुळेच आपले परिवहन मंत्री सरनाईक यांनी एक अशी स्कीम काढली की पूर्ण एसटी महामंडळाच्या जागेत 78 झाडांचं रोपण करायचं आणि ती झाडं जागवायची, जेणेकरून निसर्गाचा समतोल साधला पाहिजे। हा उद्देश साधून यांनी हा कार्यक्रम घेतला आहे। त्याच माध्यमातून आपण या स्टँडवरती आज सगळ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सर्वजण झालात, त्यामुळे मी एसटी महामंडळातर्फे तुमचा आभार मानतो। आणि खरं तर गेल्या 2016लाच डॉक्टर हजारे यांच्या माध्यमातून आपण स्टँडच्या समोर गार्डन केली। त्यांनी सुद्धा स्वतः त्या गार्डन करता खर्च करून सर्व झाडे आणि गार्डन लावून घेतली। आणि शिंदे साहेब असतील किंवा उदय कोरे असतील किंवा लाला पाटील असतील, या सगळ्यांनीच त्यावेळेस मला बस स्थानकावरती मंदिर बांधण्याकरता मदत केली आणि झाडं लावण्याकरता मदत केली। फार लोकांचा या बस स्थानक सुधारण्याकरता सगळ्यांचंच मोलाचं, सगळ्यांचंच मला योगदान असते। असंच योगदान राहू दे हीच इच्छा, आणि पुढे सुद्धा कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही बोलवले याल ही अपेक्षा। आपण हे पाहतोय खानापूर बस स्थानक। खरं तर ह्या बस स्थानकाला फार मोठा इतिहास आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी माननीय स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आमदार यांच्या माध्यमातून यांनी फार अथक प्रयत्नातून या स्टँडला मंजुरी आणली। जवळपास 2.5 ते 3 कोटीचं काम मंजूर करून हे स्टँड करून घेतलं। आणि खरोखर सुहासबाई यांनी स्वतः विशेष लक्ष देऊन आमचे सुहास शिंदे यांनी सुद्धा या खानापूरच्या सुलभ शौचालय करता मदत केली। आणि खरोखरच आज भाऊनी ह्यात विशेष लक्ष घालून या स्टँडचं इतके महत्व वाढवून दिलं की खरोखर आम्हाला त्याबद्दल त्यांचा फार मोठा अभिमान आहे। आणि खरोखर सगळ्यांना पुन्हा एकदा मी अशी विनंती करतो की या वॉटर एटीएम सुद्धा खानापूर बस स्थानकावरती नगरपंचायतीने बसवले। नगरपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा एसटी स्टँडवरती स्वच्छता असू दे किंवा बाकी कोणत्या गोष्टी असू देत, आम्ही सांगितले की सर्व गोष्टी होत असतात। खानापूरची सर्वच लोक या गोष्टीत उत्साहानं भाग घेतात। असंच सगळ्यांनी भाग घ्यावा ही विनंती। आज या ठिकाणी आज वृक्षारोपणासाठी वाहतूक नियंत्रक आमचे मित्र विनायक माळे साहेब यांनी आम्हाला बोलवलं। खरोखर खानापूरचं स्टँड हे खानापूरचं स्टँड आपल्या तालुक्यात 1 नंबर होण्यासाठी विनायक माळे साहेबांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत। खानापूरच्या एसटी स्टँडमध्ये आमच्या नगरपंचायतीच्या माध्यमातून आपण बाजूलाच असलेले सुलभ शौचालय बांधून दिलेले आहे। मी माझ्या स्वतःच्या खर्चानं पुढं गणपती मंदिराच्या शेजारी एक गार्डन तयार केलेली आहे।
2024 22-23 साली. त्यात मी स्वतःच्या खर्चानं झाडं लावली, झाडं जगवली. आणि झाडांची किंमत काय आहे हे आपण गेल्यानंतरच कळतं, झाडांची किंमत काय आहे ती. तर पुढचं जग, पुढचं पॉप्युलेशन हे सगळं पाहता, ग्लोबल वॉर्मिंगचा धोका पाहता, की वृक्षारोपण काळाची गरज आहे, ऑक्सिजन मिळण्यासाठी काळाची गरज आहे, हे आपण कोरोनामध्ये सुद्धा अनुभवलं. तर फुकट मिळणारी गोष्ट आहे, पण ते झाडाचं इथून पुढं एसटी स्टँड मधल्या कर्मचाऱ्यांनी तसेच आपल्या नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी संगोपन करावं. आणि नुसता फार्स नको आहे की झाडे लावा, झाडे जगवा, तर ती खरोखर जगली पाहिजेत आणि त्याच्यापासून चांगली ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. आज एस टीच्या 78व्या वर्धापन दिनाच्या निमित्त पर्यावरण मंत्र्यांनी जे सगळ्या एस टी महामंडळांना आदेश दिलाय की वृक्षारोपण करा, तर आज माळी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे हे वृक्षारोपण झालं आहे, त्या सर्वांना आम्ही सर्व उपस्थित राहिलो आहोत. त्याचबरोबर हे जे वृक्षारोपण झालं आहे, हे झाडं सर्व नागरिक तसेच एस टीचे कर्मचारी आणि नगरपंचायत हे झाडं जगवतील आणि या झाडांना आपल्याला पुढं काहीतरी उपयोग होईल. आणि आमच्या सर्व महिलांच्या वतीनं आणि महिलांच्या इच्छेनुसार इथं साहेबांनी एक वडाचं झाडही लावलेलं आहे. त्याचा नक्कीच येत्या काही पुढच्या वर्षी सर्व महिला आपलं वट सावित्रीच्या दिवशी वापर करतील, म्हणजे पूजन करतील.